कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरच काही। आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के न्यूज कोकण। मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर मध्यधुंद पुणेकरांचा हल्ला, दगडाने ठेचून केले गंभीर जखमी। रायगड जिल्ह्यात मध्यधुंद पर्यटकांची दादागिरी कमी होण्याचे नाव घेत नाहीये। हरिहरेश्वर येथील घटना ताजी असताना सोमवारी रात्री भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर मध्यधुंद पर्यटकांनी धारदार दगडाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे। सलीम धुंसार, वय वर्ष 40, हा रात्री 9 वाजेच्या सुमारास माणगाव येथून म्हसळा येथे येत असताना घोणसे घाटात त्याला 2 वाहनातील काही लोक ओव्हरटेक मारण्यावरून भांडण करत असल्याचे निदर्शनास आले। शांत स्वभावाचा सलीम हे भांडण सोडवण्यासाठी गेला असता डस्टर या गाडीतील 5 मध्यधुंद पुणेकर पर्यटकांनी सलीम याला रस्त्यावर पाडून धारदार दगडाने त्याच्या चेहऱ्यावर मारण्यास सुरुवात केली। या हल्ल्यात सलीम गंभीर जखमी झाल्याचे पाहून पर्यटकांनी तेथून माणगावच्या दिशेने पळ काढला। मात्र माणगाव पोलिसांनी या 5 आरोपींना अटक केली। सलीम यांच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाल्याने त्याला म्हसळा येथून MGM रुग्णालयात हलवण्यात आले। पकडण्यात आलेल्या आरोपीवर म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पुण्यावरून दिव्या आगर व हरिहरेश्वर श्रीवर्धन येथे येणाऱ्या पर्यटकांकडून ही सलग 2 महिन्यात 5वी घटना घडली आहे। हरिहरेश्वर येथे एका महिलेला गाडीखाली चिरडून ठार केले, तसेच श्रीवर्धन येथे जाणाऱ्या एका बाईक स्वाराला पट्ट्याने मारहाण केली। म्हसळा बायपास येथे एका मुलाच्या डोक्यावर दारूच्या बॉटलने प्रहार केला, तसेच गोंडघर भाटा येथे बाईकवर येणाऱ्या एक महिला पुरुष यांना उडवून फरार झाले। अशी आल्या दिवशी पुणेकर पर्यटकांची दादागिरी वाढत असल्यामुळे पुणेकर पर्यटक नो एंट्री अशी चर्चा स्थानिकात चालत आहे। कल हम लोग मानगांव गए थे। मानगांव से आ रहे थे, जब भूसा घाट में हमारे को वो जो 3 गाड़ी वाले थे वो हमारे ओवरटेक करके गए। उसके बाद में वो जो इनोवा वाले ने डस्टर वाले को रुका है, उनका लफड़ा चालू था। तो हम लोग गए वहाँ पे देखने के लिए, तो उन लोग को मारते मारते उन लोग को हम लोग ने छुड़ा है। तो उसके बाद उनने हमको मारे डायरेक्ट। सलीम भाई के सर पे पत्थर मारे। उनके बाद में उनको हॉस्पिटल में लाए मसला में, उनके बाद अभी MGM में ले जाए।